नगरला हे अंबड तहसील कार्यालय नेण्याचा प्रयत्न या भागाच्या या तालुक्यातल्या काही मंडळींनी केलेला आहे। प्रथमतः मी या सर्व मंडळींचा या विचारसरणीचा आणि हा जो काही सगळा प्रयत्न आहे त्याचा मी पहिल्यांदा या ठिकाणी जाहीर निषेध करतो। गेले काही दिवस झालं हे आंदोलन तुम्ही सर्वांनी सुरू केलेलं आहात, त्याला चांगलीच आता तीव्रता आलेली आहे आणि ही जी मंडळी आहे ती आता या तालुक्याच्या विरोधात काम करायला लागली आहे। लोकप्रतिनिधी आहेत, लोकप्रतिनिधींनी लोकांच्या सोयीचे निर्णय घ्यायचे असतात, पण हा प्रकार जो चाललेला आहे याचा अनुभव आम्ही भीमा परिवार हे काही वर्ष झालं आता घेत आलेलो आहे आणि हा फक्त आणि फक्त हा कारस्थान लोकांवर दबाव कसा ठेवता येईल यासाठी चाललेला आहे आणि हे त्यांचं जे काही कारस्थान आहे हे आपल्याला अजिबात यशस्वी होऊन द्यायचं नाही आहे। त्यासाठी तुमचा लढा फार मोठा आहे, तुमचा प्रयत्न फार जोरदार चालू आहे, त्याबद्दल खरं तर मला तुमचं अभिनंदन करतो, तुम्हाला फार फार शुभेच्छा देतो। आपण आज जर बघितला तर सर्व नेते मंडळी मोहोळमधले या आंदोलनात सहभागी होत आहेत। चांगली वज्रमूठ या ठिकाणी या आंदोलनामध्ये आपण सगळ्यांचा सहभाग घेऊन या ठिकाणी तयार झालेली आहे आणि मला खरंच विशेष वाटते, कारण तुम्ही जर बघितला की जो स्थगितीचा निर्णय आल्यानंतर खरं तर या नेते मंडळींनी जरासं निवांत घ्यायला पाहिजे। त्यांनी उलटं करत त्या ठिकाणी मुंबईमध्ये कुठं तर ह्या मोहोळ बचाव संघर्ष समितीच्या विरोधात मोठं त्या ठिकाणी अपप्रचार त्या ठिकाणी चालू केलेला आहे आणि हे आपल्याला कोणत्याही परिस्थितीत रोखून खाली पाडायचं आहे। तुम्ही जेव्हा आज इथं संघर्ष करताय त्याच पद्धतीनं इकडं मुंबईचा संघर्ष सुद्धा महत्त्वाचा आहे, चरणदादा सांगू शकतो।